नमस्कार, मी पूनम केतकर आणि आज आपण बोलणार आहोत विच इज द बेटर ऑप्शन, शुगर, हनी का जॅगरी याच्याबद्दल. सो आपण जेवणाची नेहमी शुगर खातो, ती असते रिफाईंड शुगर. याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशनल बेनिफिट्स असे फार काही मिळत नाहीत, ना व्हायटामिन्स ना मिनरल्स. सो सगळ्यांनी शुगर ही प्रमाणात खावी. आता जर आपण जॅगरीबद्दल बोललो तर कॅलरी वाईज बघता दोघांमध्येही समप्रमाणातच कॅलरीज असतात, पण हे रेस रिफाईंड असतं आणि जॅगरीमध्ये थोडेसे न्यूट्रिशनल बेनिफिट्स असतात. त्याच्यामध्ये असतं आयर्न, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम. पण जॅगरीमुळे पण शुगर स्पाईक होण्याचे चान्सेस आहेतच. सो सध्या जो ट्रेंड आहे की शुगरच्या ऐवजी जॅगरी घालून आपण काही स्वीट्स बनवतोय, ते पण तुम्ही प्रमाणातच खाल्ले पाहिजेत. हनीबद्दल बोलूया. हनीमध्ये पण मोर ऑर लेस सेमच कॅलरीज असतात, पण हनीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. सोर थ्रोट असेल तर हनी खाणं उत्तम. जर तुम्हाला तुमची इम्युनिटी बूस्ट करायची असेल तरीही हनी चांगलंच, पण हनीमुळे पण शुगर स्पाईक होऊ शकते. सो कन्क्लुजन काय आहे तर शुगरपेक्षा जॅगरी आणि हनीमध्ये न्यूट्रिशनल बेनिफिट्स नक्कीच जास्त आहेत, पण तिघांमुळे हे शुगर स्पाईक होऊ शकतो. सो कुठलीही गोष्ट जर तिघांपैकी एक्सेस खाल्ली तर तुमच्या शरीराला त्याचा निगेटिव्ह इफेक्टच मिळेल. जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे 3 पदार्थ खा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. ग्रॅटिट्यूड.